काय मग तुझं विषय? मी चाललोय गोव्याला. पण तुला यायचं होतं नाही ना? पक्का हा फिरायचा तो आपणच फिरणार नाही फिरत आहे. असा 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 हा म्हणजे आला तर एकदम इझी आहे, नाहीतर थोडंसं प्रॅक्टिसची सवय हे पाहिजे. हा आपला भाऊ गेलाय वॉशरूमला. 2 ते 5 मिनिटासाठी फक्त मला झोपायला भेटलं, म्हणजे जरा फीट हे करतो. यायचं आहे. टीव्हीला आम्ही जम्प करणार आहे. आम्ही सर्व बॅगा बिगा अशा पोटाच्या इथे लावू आणि उड्या मारू. आणि उड्या मारू. गोव्याला जायच्या आधी आईने भाकरी आणि मटण बनवलं होतं, ते खाऊन निघालो. एकच भाकरी ते, मी नाश्ता नाही खाणार आहे. मी तर असाच निघून जाणार होतो, म्हणजे न खाता. पण आईचं प्रेम तुम्हाला माहिती आहे. ॲटलिस्ट एक भाकरी तरी खा आणि काहीतरी जातोयस म्हणजे खाऊन जा घरातून, असं तर ती बोलतच असते. ज्यादा नाही खाते मी ज्यादा नाही खात बाबा. काय मग तुझं विषय? मी चाललोय गोव्याला. पण तुला यायचं होतं नाही ना? पक्का हाँ छोटी मटन मिल गया मेरे को खाने. गोव्याची पॅकिंग ऑलमोस्ट झाली आहे. हां, आणि माझ्या बहिणीला सुद्धा माझ्यासोबत गोव्याला यायचं होतं, पण मी घेऊन नाही गेलो. मी जात होतो कामासाठी. पुढे पोचल्यावरती व्हिडिओ कॉल करी ना? चालेल ना व्हिडिओ कॉल? हा चला जाऊ दे मला. संडे असल्यामुळे गोरेगाववरून डायरेक्ट पनवेलची ट्रेन होती आणि पनवेलवरून आपल्याला गोवाची एक्सप्रेस पकडायची होती. तर ती ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे मला डायरेक्ट दादा सोडायला आला पनवेल स्टेशनपर्यंत. त्यानंतर आम्ही मावशीच्या घरीसुद्धा गेलो, पण तिथलं काही शूट नाही केलं कारण की तिथलं घर रिनोव्हेट होत होतं. सो फायनली स्टेशनला पोचलोय. ताईकडे जास्त शूट नाही केलं कारण की घराचं काम चालू आहे. जेव्हा घराचं काम कम्प्लीट होईल तेव्हा ताईचा एक व्हिडिओ ताईच्या इथे एक बनवणार. सो आता आलो मी पनवेल स्टेशनला. इथून आपली गाडी आहे, ती गाडी पकडून निघूया. सो फायनली तुषारला फोन लावला आहे, तो आता येईल बाहेर घ्यायला. आणि 10-15 फोन केले. मला माहिती नव्हतं की या साईडला येणार आहे ट्रेन, बट उचलले त्याने फोन. तो झोपला होता, त्याला खायला घेतलं आहे. तर जाऊया ट्रेनमध्ये. त्यानंतर डायरेक्ट रत्नागिरीला भेटू. आलो 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 इथून. अच्छा इथून येऊ. फायनली आपला तुषार भाऊ भेटलेला आहे. रत्नागिरीला थांबू, त्यानंतर गोव्याला, गोव्यामध्ये भेटू गोवा. ज्या ट्रेनमध्ये मी चढलो होतो पूर्ण पाण्याने भरली होती. काय लिकेज होतं काय माहिती. आणि लोक तशीच बसली होती आणि खूप गर्दी होती, खूप प्रचंड प्रमाणात. तुषार भाऊ वाराणसीला गेला होता आणि त्याचा एक्सपिरियन्स वज आहे. कधी पण नेक्स्ट इयर दिवाळीला वाराणसीला जायलाच पाहिजे तुम्ही, कोण असेल तर. आणि जाताना प्लॅन करून जाऊ नकोस. प्लॅन करून गेला तर तेवढी मजा येणार. अनप्लॅन्ड असायला पाहिजे. नेक्स्ट टाइम वाराणसीला आपण सोबत पक्का जाऊ. आणि भाऊ आपला अवतार यूज करणार आहे, तोपर्यंत होऊन जाईल. खेडला थांबलोय. कुठे थांबलोय? खेडला. वडापाव खातोय. वडापाव कसा लागतो मी तुम्हाला बट मोस्टली सगळे बोललेत की ट्रेनमधला वडापाव बरोबर नाही लागत, टेस्टी नसतो. त्याच्या आधी आपल्याला समोसे घेतले होते भावाने, ते खूप खारट होते. खूप कारण होतं. आता वडापाव ट्राय. आपला भाऊ गेलाय वॉशरूमला. 2 ते 5 मिनिटासाठी फक्त मला झोपायला भेटलं, म्हणजे जरा फीट हे करतो, बाकी काय नाही. हाय. हा डायरेक्ट वाराणसीवरून इथे आला आहे. आता इथून तो त्याच्या गावी जाईल, त्याच्या घरी. सो फायनली आम्ही कुठे आलो आपण? आम्ही आता पेंड्याला पोहोचणार आहे आणि आमची गाडी थिवीमध्ये आहे. आम्हाला आता थिवीला उतरायचं आहे. थिवीला आम्ही जम्प करणार आहे. आम्ही सर्व बॅगा बिगा अशा पोटाच्या इथे लावू आणि उड्या मारू. एअरबॅग ओपन होणार आहे. जसं आम्ही गोव्यामध्ये पोचलो, वातावरण थंड झालं आणि वेगवेगळे दृश्य पाहायला मिळाले. म्हणजे असंच जसं वर्ली सिलिंग पाहतोय
थिविम स्टेशनला पोचलो होतो आम्ही रात्री 3:30 वाजता. सो फायनली थिविम स्टेशनला पोचलो. या भावाची ते गाडी होती आणि गाडी घेऊन सो फायनली पोचलो. सकाळचे किती वाजले? 4 वाजले. सो गुड मॉर्निंग. सकाळी 6:30 झालेत आणि इतकं सुंदर असा माहोल आहे ना बाहेरचा. म्हणजे सनरेज होताना दाखवतोच तुम्हाला. इथे ड्रोन मी रेडी केलाय, ते स्टार्ट करून ठेवलंय. सो आता बाहेर जाऊया तिथे आणि फ्लाय करूया. खूप मजा येईल बघा. जर तुमचा मित्र गोव्यामध्ये राहत असेल, प्रॉपर गोव्यातला, तर तुमची लाईफ ना एकदम इझी आहे. तुम्हाला कोणी पकडू नाही शकत गोव्यात आणि तुम्हाला कोणी फसवू पण नाही शकत. हां, माझा मित्र इथे तुषार आहे आणि दर्शन त्याचा छोटा भाऊ, हे दोघं माझे खास मित्र आहेत गोव्यातले आणि यांना मी कधीच विसरू नाही शकत. सो आता मी कुठे राहतोय मी तुम्हाला सांगतो. मी मोरजिमला राहतोय तुषारच्या घरी. त्यासमोरच मोरजिम बीच आहे. एक तर बीच आपण आत्ताच कव्हर केला आहे, म्हणजे तुम्हाला तो दिसतोय तो. त्यानंतरला इथे खूप सारे देवस्थानसुद्धा आहेत गोव्यामध्ये. गोवा फक्त पार्टी आणि ड्रिंकसाठी नाही, तर देवस्थानासाठी सुद्धा ओळखला जातो. अच्छा, ओके. आणि हा आहे तो रेस. हा, पाठी घेतला तर वरती घेतला तर हे, आणि हा गिम्बलनी या साईडला आणि हातवर फिरवायचा तो. अच्छा, हा इथं आहे, दाखवतो. हा नाहीतर हा पहिले 2दा हे कर, प्रेस करू. हो, ओके. मग तो स्टेबल राहील ना जिथे आहे तिथे. करू. डबल प्रेस कर. 1 2. हा, आता त्याचं मोटर स्टार्ट झालाय. आता एकदा दाबून ठेव. परत हाच बटन. हा, दाबून ठेव. हा, नाही दाबून ठेव. ओके. हा, आता त्याला एक काम कर, त्याच्या अगोदर ह्याला हाईट दे, कारण तू फर्स्ट टाइम करतो ना. हाईट दिली. आता घाल त्याला सोडून, कुठे जाय तुला पाहिजे तिथे घेऊन जा. व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन कर रे. तो सेंटरला ठेवू ना एकदम. हा, सेंटरलाच ठेवायचा. तेवढी त्याची हाईट आहे सेंटरची. म्हणजे आला तर एकदम इझी आहे, नाहीतर थोडंसं प्रॅक्टिसची सवय पाहिजे. हा, बघ मी बघ तुला दाखवतो कसं ते बघ. आता हा केला असं वर जातो. नाही बघ, हा आहे ना, हे बघ, हा ह्याच्यावर हा वर जातो. नाहीतर तू हा हात आहे ना, तो असं वर करायला पाहिजे, तो मग वर जाणार. स्पीड जाणार. तो असं खाली करायला तुला हातावरच तो असं खाली येतो. नाहीतर तू ह्याच्यावर पण करू शकतो. हे जॉयस्टिक असते त्याच्यावर. आणि ह्याच्यावर हे बघ, आता तो टर्न कसं मारतो बघ बघ, हे बघ, आणि असं येतं. हातात कसं घेतो बघा. भावाने आपल्याकडे पकडतोय बघा. इतका भारी एक्सपिरियन्स होता ना. म्हणजे जर तुम्ही FPV घेण्याचा प्लॅन करताय तर वर्थ आहे ना भावा. एकदम वर्थ आहे. घ्यायचा, एक बॅटरी घ्यायची नाही, कॉम्बो बॅग, फुल कॉम्बो घ्यायचा. हे त्याचे गॉगल्स आहेत. हे गॉगल्स. आणि आपल्या इथे मस्तपैकी सनराइज झाला आता जस्ट, पाहू शकता. सुपर. असा आपण गोव्याचा पहिला दिवस स्टार्ट केलाय FPV ट्राय करून. मग नंतरला मी थोड्या टायमानंतरला म्हणजे दुपारी तुम्हाला मी बीचवर घेऊन जाईन, जसं ऊन कमी होईल तसं. आणि आपण गोव्यामध्ये एकदम वेगवेगळे डिशेस ट्राय करणार आहोत, जे गोव्यातले स्पेशल आहेत आणि ते अजूनपर्यंत कोणी एक्सप्लोअर नाही केलेत. सो लेट्स गो.